तर आता बातमी आहे नवी मुंबईमध्ये. नवी मुंबईमध्ये डम्पिंग ग्राउंडवर डेब्रिज पासून पेवर ब्लॉक आणि खडीची निर्मिती केली जाते. शहरात अनेक पुनर्विकासाचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पातून वायू प्रदूषण होऊ नये म्हणून कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशन वेस्ट हा प्लांट जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. तरीही नागरिकांनी डेब्रिज इतरत्र न टाकता या प्लांटमध्ये आणून द्यावं, जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, असं आवाहन महापालिकेचे शहर अभियंता शिरीष आरादवाड यांनी केलेलं आहे. नवी मुंबई महापालिकेने C&D वेस्ट म्हणजे कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशन केलेलं जे वेस्ट आहे ना, त्याचं प्रोसेसिंग करतो आपण. आणि प्रोसेसिंग करून त्याच्यामधनं आपण खडी वेगळी तयार करतो, रेती वेगळी तयार करतो आणि मग त्याच्यामधनं पेवर ब्लॉक्स तयार करणे किंवा विटा तयार करणे असा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. सदर प्रोजेक्टची कॅपॅसिटी 150 टन पर 8 आवर्स अशी आहे. आणि याच्यानंतर आपण या विटा आणि पेवर ब्लॉक सोबत अजून काही करता येते का, याचा आम्ही अजून तयारी करतो.